राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या पनवेल जिल्ह्याच्या महिलांच्या अध्यक्षा राजश्रीताई कदम यांचा 49वा वाढदिवस आहे। पण त्यांचं काम पाहता एका तरुणीलाही लाजवेल इतकं त्यांची उत्साह कायम असतो। आणि आपण बघाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण म्हटल्याप्रमाणे वाढवण्यासाठी आणि आदरणीय पवार साहेबांवर कायम निष्ठा ठेवून पक्षावर निष्ठा ठेवून कायम पक्षाचं एकनिष्ठ काम करत राजश्रीताई आले। मी अनेक वर्ष त्यांना पाहते, परंतु निष्ठेचं प्रतीक ते आहे आणि या भागातील महिलांसाठी सातत्याने काम करत असतात। या भागामध्ये महिलांच्या प्रश्नांसाठी असू दे किंवा नागरी प्रश्नांसाठी त्या कायम धडपडत असतात। त्यांना मी त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्या इकडच्या नगरसेविका असतील आणि या ठिकाणच्या लोकांचं प्रतिनिधित्व ते त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये करतील अशा सुद्धा शुभेच्छा त्या ठिकाणी त्यांना देते। आणि पुढच्या काळामध्ये ते जे मनामध्ये जे त्यांचे विचार असतील ते सगळे यशस्वी हो अशा सुद्धा शुभेच्छा या निमित्ताने त्यांना देते। राजश्रीताईंना माझ्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। गेले कित्येक वर्षे ते शैक्षणिक असू दे, सामाजिक असो किंवा राजकीय क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं काम आहे। महिला भगिनींसाठी सतत ते धडपडत असतात। ह्या आरगन असो, पनवेल असो, या विविध क्षेत्रात प्रत्येक बाबतीत त्यांचं काम, मग आंदोलनाचे मार्गे असो किंवा वैयक्तिक सेवा असो, या प्रत्येक क्षेत्रात ते अतिशय उत्कृष्ट असे काम करत असतात। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांना जिल्ह्याची जबाबदारी दिली, ते महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। मोठ्या उत्साहाने या ठिकाणी या खारघर किंवा पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात महिला भगिनी त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। बरेचसे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। त्यांचं कार्य अतिशय चांगलं आहे म्हणून मी माझ्या वतीने परत एकदा ताईंना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पनवेल शहरातील महिलांची बुलंदत्व म्हणून ओळखणाऱ्या माननीय राजश्रीताईंचा वाढदिवस आहे। आज राष्ट्रवादी पनवेल शहरामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी सतत झटत असतात। छोटे मोठे आंदोलन, मोर्चे, कोणत्याही गोष्टीसाठी पक्षामध्ये त्या नेहमी अग्रस्थानी असतात। मी खारघर शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे एक छोटासा कार्यकर्ता त्यांच्याकडून राजश्रीताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मी विजया मोहिते, राष्ट्रवादी महिला संघटना। आज राजश्रीताईच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथे उत्तर शहरामध्ये बऱ्याच महिला उपस्थित झालेल्या आहेत। सर्वांनी राजश्रीताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण शुभेच्छा सोबतच त्यांना सर्वांच्या नजरेमध्ये, मनामध्ये, ध्यानामध्ये भावी नगरसेविका ह्या दृष्टिकोनातून आपण राजश्रीताईंना पाहत आहोत। कारण राजश्रीताईंचं काम अगदी तळागाळाच्या लोकांच्या पासून सुरुवात होते।
ते अगदी मोठे मोठे सर्वांचे प्रॉब्लेम्स असतील तर तिथेपर्यंत धडाडीने काम करण्याचं जे सामर्थ्य आहे ते राजश्री ताईंच्याकडे आहे. अगदी कामगारांच्या पासून, स्वच्छता कामगारांच्या पासून, शालेय विद्यार्थी, परत आरोग्याविषयी, रस्त्याचं काम करण्याविषयी, म्हणजे असे बरेचसे विषय घेऊन राजश्री ताईंनी खारघरमध्ये अगदी रस्त्यावरती जाऊन काम केलेलं आहे. आणि भावी नगरसेवक असाच असायला हवा की जो समाजासाठी विकास घडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन असायला हवा, असं व्यक्तिमत्व राजश्री ताईंच्यामध्ये आहे. आणि एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि भावी नगरसेविका म्हणून राजश्री ताईंच्या पाठीमागे पूर्ण खारघर, पनवेल, कामोदा आणि कळंबोली या ठिकाणी राजश्री ताई पक्षाच्या अध्यक्षस्थानी असताना, अजून अध्यक्षस्थानी असून पण ते बरेचसे कामं प्रत्येक ठिकाणी जाऊन वेळ देऊन दिवसभर समाजकार्यासाठी आपला वेळ घालवतात. नमस्कार, माझं नाव नेहा किरनळी. मी राजश्रीताईंसोबत काम करते. माझं पद आहे जिल्हा सचिव. राजश्रीताईंना सर्वात प्रथम वाढदिवसाच्या भावी नगरसेविका बघण्याचं आहे आमचं सगळ्या महिलांचं स्वप्न. कारण ज्या महिला बचत गटामध्ये आहे त्यांना सक्षमीकरण करण्याचा काम सगळ्यात मोठा वाटा आपल्या राजश्रीताईंचा आहे. आणि आम्हाला त्यांना खारीताईचा वाट्याच्या पद्धतीने आम्हाला त्यांना मदत करता येते, कारण त्या सतत महिलांच्या पाठीशी उभ्या राहतात. प्लस त्यांचं समाजसेवेचं कार्य हे खूप मोठं आहे. म्हणजे नुसत्याच बोलत नाही, त्या स्वतः रस्त्यावरती शिकून त्यांनी काम केलेलं आहे. मला त्यांचा जरी साथ कमी काळ टायमाचा असला तरी सुद्धा जो काही माझ्यासोबत टाइम स्पेंड केलं त्याच्यामध्ये त्यांच्या कामाचं मी एक्सपिरियन्स बघितलेला आहे. आणि माझी मनापासून इच्छा आहे की सामान्य व्यक्ती जेव्हा खाली उतरते, रस्त्यावर येते, त्यावेळेला ती त्या महिलांना त्या कुटुंबाला सक्षम करू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या इलेक्शनमध्ये मॅडमला सीट मिळावी ही माझी पण इच्छा आणि सर्व बचत गटातील महिलांची इच्छा आहे. आणि मॅडम तुम्ही खरंच निवडून या आणि खरंच खूप छान काम करा, आम्हाला खूप अभिमान वाटेल. आणि एक कॉमन महिला येणं खूप गरजेचे आहे, कारण जसं आपण म्हणतो की घरामध्ये सामान्य स्त्री जेव्हा घर सांभाळते त्यावेळेस घराचं ते नुसतं घर राहत नाही तर ते स्वर्ग बनवते. तसंच आपल्या राजश्रीताईंचं कार्य आहे. त्या कॉमन मॅन म्हणून खाली उतरलेल्या रस्त्यावरती पण त्या आता शहराला स्वर्ग बनवणार आहेत. आणि खारघर प्रभागातनं त्या नगरसेविका म्हणून येतील ही माझी मनापासूनची इच्छा आहे आणि 100% खात्री सुद्धा आहे. राजश्री मॅडमला प्रथम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई भगवान त्यांना उदंड निरोगी आयुष्य देवो आणि खारघरच्या या राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश होवो आणि निवडून यावं असं मला इच्छा आहे त्यांची. कारण त्यांना आम्ही 15 वर्षापासून पाहत आहोत. तर एक व्यक्तिमत्व असं आहे की जे बोलतं ते करेल असं मला ठाम विश्वास वाटतो राजश्रीसाठी. आणि राजश्रीने खरं बघितलं तर राष्ट्रवादीचं जे काम आहे ते खरंच मनापासून वाखाणण्याजोगं केलेलं आहे आणि त्यात मेन म्हणजे सातत्य ठेवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आज जर खारघरची आपण पार्श्वभूमी पाहत आहात असाल तर राजकारणामध्ये सामान्य ज्या महिला उत्सुक आहेत, ज्या काम करू इच्छितात अशांना संधी मिळायला हवी असं मी देवाची प्रार्थना करते. यावर्षी आमच्या राजश्रीताईंना अशी संधी मिळो आणि त्या नगरसेविका बनो आणि खारघरसाठी एक चांगलं काम करो अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि राजश्रीताईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. वाढदिवस आहे त्याला पहिले मनापूर्वक शुभेच्छा देतोय आणि त्यांना पुढची वाटचालीसाठी पण शुभेच्छा देतोय. महापालिकेचे लक्ष येतो. महापालिकेमध्ये याला नगरसेविका बघायचं आहे ही माझी इच्छा आहे. 100% आम्ही यांना नगरसेविका म्हणून पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही बघणार. हे पहिले अगोदरच त्याला शुभेच्छा देतो. राजश्रीताईंना पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांची यशोगाथा खूप वाढत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि राजश्रीताईंचं असं व्यक्तिमत्व आहे की सर्वसामान्यांसाठी त्या स्वतःहून जबाबदारीने कामं करत असतात. एक धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत त्या. खारघरमधला घराघरातली व्यक्ती त्यांना ओळखते. प्रत्येकाच्या हितासाठी त्या सतत धावत असतात आणि त्यांना मी
आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये नगरसेविका म्हणून पाहते आहे. येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून त्यांना नगरसेविका पाहू इच्छितो. धन्यवाद. महिला जिल्हाध्यक्ष राजेश्री यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आयुष्याची प्रार्थना करतो ईश्वराच्या आणि येत्या काही दिवसात काय आमच्या नगरसेविका निवडून येतील आज मी एवढं सांगू शकतो की त्या साध्या गृहिणी होत्या आणि मी त्यांना प्रत्यक्ष गृहिणी पाहिलेला आहे आणि त्यांचा हा जो प्रवास आहे तो अतिशय खडतर प्रवास करून त्या इथपर्यंत पोहोचलेला आहे. ही एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. एक गृहिणी एवढी इथपर्यंत मजल मारू शकते खूपच म्हणजे अतिशय मौलिक असं मला असं वाटतं. कार्य म्हटलं तर त्या ज्या काम करतात त्या तळागाळातून म्हणजे असं हवेत असं हे करत नाही की जमिनीवर पाय रोवून त्या काम करतात आणि इतर महिलांसोबत त्या निश्चितच त्यांचा संघटन तयार करणं वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, कर्तृत्व चांगलं आहे आणि यापुढेही त्या अशाच प्रगतीपदावर राहतील हे मी सांगू शकतो. आणि त्या भावी नगरसेविका होणारच यात काही शंका नाही की मी आत्तापासूनच मी माझ्या भरभरून शुभेच्छा करणार.